नमस्कार, माझे नाव ऋतुजा गायकवाड। आज मी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना, शिष्यवृत्ती आणि त्यांची अंमलबजावणी या विषयावर बोलणार आहे। खरं तर आज आपण नेहमीच म्हणतो की सरकारच्या विविध योजना आणि शिष्यवृत्ती आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक वेळा मदत करतात। मग त्यातली ती योजना म्हणजे नेमकं काय, जी फक्त कागदावर लिहिली जाते ती असते का योजना? तर मुळीच नाही। योजना म्हणजे ती जी जनसामान्याच्या मनापर्यंत जाऊन त्याचं कणाकणापर्यंत भलं करते ना, ती असते योजना। मग ती योजना तुम्हाला मिळाली आहे का? आज आपण बघतो सरकारच्या अनेक योजना आहेत ज्या आपल्याला आपलं जीवन सुलभ करण्यासाठी उपयोगी पडतात। आयुष्मान भारत योजनेमुळे आज आपल्याला आपलं आयुष्य अधिक सुलभपणे जगता येतं। तर आयुष्मान भारतमुळे आज आपल्याला आपली सर्जरी करता येते। तर उज्ज्वला योजनेमुळे आपल्याला आपल्या उतारवयाचा सहारा ही उज्ज्वला योजना वाटते। प्रत्येकाचं एकच स्वप्न असतं, आपल्या हक्काचं घर बांधावं आणि त्यात आपल्या स्वप्नांना साकार होताना पाहावं। हेच स्वप्न पूर्ण झालं सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत। आज आपण म्हणतो की शिक्षण हा आमच्या देशाचा पाया आहे। मग तोच देशाचा पाया जर आर्थिक अडचणीमुळे थांबत असेल तर तोच आपल्या देशाचा पाया ढासळणार नाही का? आज आपण बघतो शिष्यवृत्ती आज आम्हाला आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना प्रत्येक पावलोपावली मदत करते। मग ती शिष्यवृत्ती म्हणजे नेमकं काय? फक्त एक आर्थिक मदत किंवा एका कागदावरची रक्कम का? तर अजिबात नाही। शिष्यवृत्ती म्हणजे एक विश्वास की तुम्हाला तुमच्या मेहनतीची किंमत मिळेल आणि हाच विश्वास आमच्यासारख्या हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या डोळ्यात चमक आणतो। आज अनेक शिष्यवृत्ती आहेत। पदवी, पदव्युत्तर किंवा अभियांत्रिकी, वैद्यकीय घटकांमध्ये, अभ्यासक्रमांमध्ये आज आपण बघतो दरवर्षी 82,000 शिष्यवृत्ती निघतात। तर त्यामध्ये 50% शिष्यवृत्ती या फक्त मुलींसाठी राखीव असतात। मग त्याचा लाभ तुम्ही घेतलाय का? आज आपण बघतो अनेक शिष्यवृत्ती आहेत। राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती, महात्मा फुले शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती। तर फक्त मुलांनी भारतात नाही तर परदेशात जाऊन शिकावं यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिक्षण व शिष्यवृत्ती योजना, या शिष्यवृत्तीचा तुम्ही फायदा घेतलाय का? तुम्ही म्हणाल मी 2 प्रश्न विचारले, योजनेचा तुम्ही लाभ घेतलाय का आणि शिष्यवृत्तीचा तुम्ही लाभ घेतलाय का? हे प्रश्न का बरं? कारण आज मी कल्पना केली की जर आपण सगळ्या योजनेचा आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेतला तर भारत हा विकसनशील नाही तर एक विकसित देश असेल। आणि ही कल्पना मी का केली? कारण वास्तव खूप भयाने आणि या भ्रष्टाचाराच्या युगात कल्पनेशिवाय अजिबात पर्याय नाही। कारण आज आपण बघतो जेव्हा आपल्याला खरी गरज असताना आपल्या समोर येऊन कुणीतरी खोटी कागदपत्र दाखवून तीच योजना आपल्या डोळ्यापुढे घेऊन जातो ना, तेव्हा प्रश्न पडतो टू बी और नॉट टू बी, दॅट इज अ क्वेश्चन। जगावं की मरावं हा एकच सवाल डोळ्यापुढे उभा राहतो आणि तेव्हा दिसतो एक आशेचा किरण आणि तो म्हणजे शिष्यवृत्ती किंवा योजना। मग पुन्हा वशिला, पुन्हा फसवणूक आणि पुन्हा आमच्या वाटेला तोच शून्य। मग पुन्हा आम्हाला एक ओळ आठवते, एक ओळ चरखन आमच्या डोळ्यासमोरून निघून जाते आणि ती ओळ म्हणजे काय? ज्याचा वशिला तो जातो काशीला, ज्याचा नाही वशिला तो जातो फाशीला। मग ती योजना तुम्हाला मिळाली आहे का? हा प्रश्न तेवढाच उपयोगी आहे। कारण महाराष्ट्रात 2023 मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाने 144 कोटींचा घोटाळा समोर आणला। तर पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा येथील शिष्यवृत्तीमध्ये अनियमितता आढळून आली आणि ते बघितल्यास कळालं की तेथे 58 कोटींचा फसव्या पेमेंटचा शोध लावला होता। हे तर काहीच नाही, तमिळनाडूमध्ये 1 नाही 2 नाही तर 1.35 कोटींचा घपला झाला। तर भोपाळमध्ये 2025 मध्ये 58 कोटीचा घोटाळा समोर आला। मग असं असताना आपल्याला तीच शिष्यवृत्ती आणि तीच योजना मिळेल का? आज आपण म्हणतो सगळे चांगले आहेत, हेतू सगळ्यांचे चांगलेच आहेत पण भ्रष्टाचाराने डागाळले। हेतू सगळ्यांचे चांगले पण भ्रष्टाचाराने डागाळले आणि फक्त गरिबांच्या शिष्यवृत्तीमुळे अनेक श्रीमंत झाले, फक्त गरिबाच्या योजनेमुळे अनेक श्रीमंत झाले। आणि म्हणूनच भविष्याचे बांधकाम करूया। आपल्याला जी योजना मिळाली आहे ना तिचा वापर करूया, आपल्याला जी शिष्यवृत्ती मिळाली आहे तिचा वापर करूया आणि भारताला एक शक्तिशाली राष्ट्र बनवूया। धन्यवाद।